मुंबई पोलिसांचा विजय असो, मुंबई पोलिसांचा विजय असो। असं पकडा, तू गेला ना दोन पाठ करायला महिलांचं सेपरेट थोडं मागे वा, थोडं मागे वा, सगळे सगळे मुद्दे को लेकर शिवसेना यहाँ पर आई है, शिवसेना के सारे कार्यकर्ता पदाधिकारी यहाँ पर आए हैं। सर आप भी यहाँ आए, क्या कहना चाहेंगे? 2 आठवड्यापूर्वी बदलापूरमध्ये 2 चिमुकल्यांवर शाळेमध्ये अत्याचार करण्यात आला होता। त्याचा जो नराधम आरोपी आहे त्याला ताबडतोब पोलिसांनी अटक केली। त्यावेळेला खूप मोठं जनआंदोलन बदलापूरमध्ये आपण पाहिलं। सर्व लोक रस्त्यावर उतरले होते, खास करून त्यामध्ये पालक होते आणि त्यांनी अशा प्रकारची त्या ठिकाणी इच्छावृत्ती प्रदर्शित केली होती की हे जे नराधम आरोपी अशा प्रकारचं कृत्य करतात त्यानंतर त्यांना पोलीस पकडतातच, त्यांच्यावर जी योग्य ती कारवाई करण्यासाठी पुढे पोलीस पाठवतात। परंतु जनमानसांची अशी इच्छा असते की ह्यांना लवकर शासन होत नाही आणि रेंगाळत चाललेल्या त्या न्यायालयाच्या कारभारामुळे त्यामध्ये जनतेचा असंतोष निर्माण होतो आणि म्हणून त्यांना काहीतरी टिट फॉर टॅट अशा प्रकारचं शासन व्हावं अशी ज्यांची ती इच्छा असते। परंतु तरीसुद्धा पोलिसांनी त्यांची उत्तम कामगिरी बजावली आणि काल त्या ठिकाणी त्या नराधमाला पोलिसांच्या गाडीतून घेऊन जात असताना पोलिसांचीच रिव्हॉल्वर खेचून त्यामध्ये असलेले पोलीस अधिकारी असलेले कामावर रुजू असलेले मोरे यांना देखील दुखापत झाली, त्यांना एक गोळी लागली आणि लगेच ताबडतोब जी क्रॉस फायर झाली त्यामध्ये त्या नराधमाचा अंत झाला। ही घटना घडली, लोकांनी त्या ठिकाणी ॲप्रिशिएट केलं बदलापूरमध्ये, तर पालकांनी त्या ठिकाणी फटाके वाजवून स्वागत केलं। परंतु काही नतदष्ट लोक महाराष्ट्र राज्यामध्ये जे विरोधी पक्षाचे खास करून आहेत त्यांनी पोलिसांवर आक्षेप घेतला, पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेतला, तर त्यांच्या विरोधकांच्या विरोधामध्ये आणि त्याचप्रमाणे पोलिसांच्या समर्थनामध्ये आम्ही या ठिकाणी या पोलीस ठाण्यामध्ये आलेलो आहोत आणि पोलिसांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम शिवसेनेच्या वतीने होत आहे आणि त्याचप्रमाणे अशा प्रकारचा जरब ही पोलिसांची, महाराष्ट्र पोलिसांची ही असायला पाहिजे, पूर्वी देखील होती आणि यापुढे देखील राहावी अशा प्रकारचं निवेदनपत्र आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला दिलेलं आहे आणि पोलिसांनी जे कृत्य केलेलं आहे त्याचं ठीक आहे आम्ही समर्थन म्हणतोच, परंतु अशा लोकांना शासनीय व्हायलाच पाहिजे ही लोकमानसाची, जनमानसांची जी इच्छा आहे ती आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने व्यक्त केली। या ठिकाणी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी येऊन आम्ही या ठिकाणी पोलिसांना पत्र दिलेलं आहे आणि पोलिसांचं मनोधैर्य वाढवण्याचं प्रयत्न आणि काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। धन्यवाद। दीपक सर, आपसे जानना चाहेंगे जो कल का जो बदलापुर के आरोपी अक्षय शिंदे का जो इनकाउंटर का मामला है उसे लेकर लगातार विरोधी पक्ष के नेता टिप्पणी कर रहे हैं, कह रहे हैं कि ये यूपी बिहार नहीं है, इस तरह का कानून नहीं चलेगा, संविधान के हिसाब से उसे सज़ा देनी चाहिए थी, इस तरह से नहीं होना चाहिए था। सबसे पहले तो मैं बोलना चाहूँगा कि विरोधी पक्ष को इतना समझना चाहिए कि बाड़ा साहब का आदेश और संदेश क्या था। हमेशा बाड़ा साहब ने हमेशा नियम में रखा था कि महिला की सुरक्षा, लेकिन जहाँ पे ये अश्लील घटना हुई है वहाँ पे जो पुलिस ने जो काम किया है मेरे ख्याल से इससे बेहतरीन काम हो नहीं सकता है और पहली बार मेरे ख्याल से शासन में ऐसा काम हुआ है कि ऑन द स्पॉट क्लियरेंस हुआ है। तो ऐसी घटना होने की वजह से मेरे ख्याल से अभी जो ये ऐसी जो अश्लील घटना है शायद ख़त्म हो जाएगी, क्योंकि जब ऐसा शूट आउट हुआ है तो मेरे ख्याल से किसी की हिम्मत बढ़ेगी नहीं आगे। उबटा शिवसेना की प्रवक्ता सुषमा अंधारे ने सभी जितने पुलिसकर्मी इसमें मौजूद थे इस मामले में सभी के नार्को टेस्ट की मांग की है, इसके साथ ही सीबीआई जांच की भी मांग की है। इस मामले को लेकर क्या कहना चाहिए? मेरे ख्याल से उद्धवगढ़ के सब पदाधिकारी का नार्कोटिक्स टेस्ट करना चाहिए और पुलिस का नहीं। शासन अपना काम करिए, उनको अपना काम देने का अधिकार देना चाहिए। धन्यवाद। थैंक यू। क्या कहना चाहेंगे, कल जो घटना है उसे लेकर लगातार जो विरोधी पक्ष की ओर से सियासत चालू हो चुकी है, कुछ ना कुछ उनकी टिप्पणी आ रही है, क्या कहना चाहिए? हाँ चलेगा। हाँ, काल जी घटना घडली बदलापूरमध्ये, जे बदलापूरमध्ये घडलं आणि त्या पोलिसांनी जे मारले गेले ते
अक्षय शिंदे, ओके. आणि त्या अक्षय शिंदेला त्यांनी म्हणजे गोळीबार केला म्हणून संरक्षणासाठी त्यांनी पलटवार केला पोलिसांनी. पण झालं कसं, आता हे चुकीची माणसं आपल्यावरती उलट बोलत आहेत का आपण पोलिसांना, म्हणजे पोलिसांनी चुकीचे ठरवले का पोलिसांनी हे गैरफायदा घेतला जे अक्षय शिंदेला, बरोबर. पण झाले कसं, त्यांनी जे काम केले चिमुकल्यावरती नराधमाने, ते ज्या नराधमाने काम केले म्हणजे बघ ते एकदम घाणेरडं काम केलेलं आहे. त्यांना तुम्ही पाठ देता, त्यांना चांगले तुम्ही करताय, पण हे चुकीचं आहे. जे झाले ते एक अत्यंत खूप चांगली गोष्ट झालेली आहे. त्या नराधमाला असंच जायचं होतं. बस एवढं बोलते, एवढंच. नाही म्हणून नाही. आज इकडे आलेले तुम्ही पोलिसांचा सत्कार वगैरे केला, काल जे घटना झालेली काय नेमकं तुमचा विचार आहे त्याबद्दल? आज आम्ही पोलिसांचा सत्कार केला. ॲक्च्युली पोलिसांचा हा सत्कार नाही तर त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की बदलापूरला जी घटना झालेली आहे, ज्या लहान मुलींवरती जो अत्याचार झालेला आहे, आणि त्या व्यक्तीचं मी नाव घेणार नाही कारण त्याचं नाव घेऊन मला त्याला कुप्रसिद्ध आणि कसलंच प्रसिद्धी त्याला मिळवून द्यायची नाही. तो गुन्हेगार आहे आणि त्या गुन्हेगाराला कोणी जर वाचवत असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे. कालची जी गोष्ट घडलेली आहे, त्याला तळोजावरून ज्यावेळेस ठाण्याला नेण्यासाठी पोलीस आले होते, त्यामध्ये API पोलीस निलेश मोरे जे होते त्यांच्या खिशामध्ये बंदूक होती आणि ती बंदूक घेण्याचा प्रयत्न तो गुन्हेगार करत होता. हे कायद्याने गुन्हा आहे. ॲक्च्युली कुठल्याही पोलिसांच्या हत्यारांना हात लावायचा आपल्याला अधिकार नसतो आणि ते स्वतःचा बचाव नाही तर आपल्या सर्वांचा बचाव करण्यासाठी त्यांनी त्याचं इन्काउंटर केलेलं आहे. कारण जर त्याच्या हातामध्ये जर बंदूक गेली असती तर किती जणांना ती पिस्तूल जी होती ती भरलेली होती, त्यामुळे किती जणांचे प्राण गेले असते. ते प्राण वाचवण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचललेलं आहे. त्यामुळे पोलिसांवरती कोणी जर काही आक्षेप घेत असतील आणि काही चुकीचं वक्तव्य करत असतील तर हे आम्ही खपून घेणार नाही. आज जे आपण ह्या मुंबई शहरामध्ये किंवा ह्या भारत देशामध्ये रात्रीची जी झोप घेतो ती ह्यांच्याचमुळे घेत असतो आणि ह्यांना जर आपण ह्यांचं प्रोत्साहन वाढवणार नाही आणि ह्यांचं जर पोलिसांचं आपण खच्चीकरण केलं तर आपण रात्रीची झोप घेऊ शकू का, हे पहिल्यांदा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. आणि ज्याच्यावरती पिस्तूल म्हणजे ज्याचं इन्काउंटर केलेलं आहे हा काही महान नेता किंवा कुणी सामाजिक क्षेत्रातला कुणी कार्यकर्ता वगैरे असा नव्हता, हा गुन्हेगार होता. आणि गुन्हेगाराला जर ही शिक्षा झाली असेल तर माझं असं म्हणणं आहे कुणी याच्यावरती आक्षेप घेता कामा नये. कारण जे आहे, जे घडलेलं आहे ते आमच्या मते योग्य आहे. ज्यावेळी बदलापूरला ही घटना घडली तर ज्या लहान मुलींवरती अत्याचार झाला त्यावेळेस सर्व महिलांनी एकच निवेदन केलं होतं की त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्या. आणि त्यावेळेस सर्वांनी एकमताने हे पाऊल उचललं होतं की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यावेळेस सगळ्यांना मंजूर होतं. मग आता त्याचं इन्काउंटर झालेलं आहे, त्याने गुन्हा केला म्हणून इन्काउंटर झालेला आहे, मग आता आक्षेप का घेता. आणि त्यावेळेस सगळ्या महिलांनी एकमताने मांडलं होतं की जर तुम्हाला कोणाला त्याला फाशी देता येत नसेल तर त्या गुन्हेगाराला आमच्या स्वाधीन करा, आम्ही त्याला शिक्षा देतो. एवढ्या सक्षम आम्ही महिला आहोत. मग एवढं सगळं असताना आता काही लोक जे म्हणत आहेत की हे जो चुकीचं आहे त्याला कायद्याने न्याय दिला पाहिजे, तर ह्या न्याय देणारा व्यक्ती नव्हताच, ह्याला न्याय देऊच शकत नाही. हे जे चुकीचं घडलेलं आहे, मग चुकीच्या गोष्टींना समर्थन करणाऱ्या लोकांना आम्ही दाखवून देणार आहोत की तुम्ही चुकीचे आहेत. आणि जे आज पोलीस आमच्या बरोबर आहेत त्यांच्यामुळे आज आम्ही रात्रीची झोप निश्चिंत घेतो. त्या पोलिसांचं मनोबल ध्येय वाढवण्यासाठी आम्ही त्यांचा सत्कार केलेला आहे. इतकंच मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगू शकते.